माझा या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करूया. जे मी 70% टेक्निकल अनालिसिस मध्ये जे 70% मी यूज करतो, सपोर्ट अँड रेजिस्टन्स. सपोर्ट अँड रेजिस्टन्स मार्केटचे मेन पिलर आहे मित्रांनो. सपोर्ट अँड रेजिस्टन्स वरती 70% मार्केट चालत असताना मी त्याला यूज करत असतो. तर मी तुम्हाला आज सपोर्ट अँड रेजिस्टन्स हा कॉन्सेप्ट क्लिअर करून देणार आहे. तर नेमकं प्रत्येक जण जो नवीन मार्केटमध्ये येतो तर प्रत्येकाला सपोर्ट अँड रेजिस्टन्स हे माहिती असतं, पण खरोखर त्याचं सपोर्ट अँड रेजिस्टन्स काम करतं का? तर नाही करत. तर का नाही करत, तर याच्या मागचं आपण कारण पाहणार आहोत आणि सपोर्ट अँड रेजिस्टन्स नेमकं कसं फाइंड आउट करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. मित्रांनो, सपोर्ट म्हणजे नेमकं काय? तर सपोर्ट म्हणजे एक असा झोन, तर आपण एक लाईन पकडतो, पण मी लाईन नाही सांगणार मला, एक असा झोन जिथून मार्केट येतं, वरती जातं, येतं, वरती जातं, कधी कधी ते थोडंसं खाली येतं, वरती जातं, कधी कधी त्याला टच सुद्धा करत नाही, वरती जातं. पण हा एक झोन आहे, याच्या जवळपास येऊन मार्केट रिॲक्ट करतं आणि वरती जातं. म्हणजे कुठेतरी आपल्याला बायर्स आहेत, बायर्स बसलेले आहेत, बायर्स कुठेतरी मार्केटला खाली येऊ देत नाही. जर मार्केट खाली यायचा प्रयत्न सुद्धा करेल तरी मार्केटला ते बाईंग करून वरती घेत आहे, बाईंग करून वरती घेत आहे, बाईंग करून वरती घेत आहेत. याला म्हणतो आपण सपोर्ट, की मार्केट एकाच झोनवरून पुन्हा पुन्हा वरती जात आहे, याला आपण सपोर्ट म्हणतो. तसंच एक रेजिस्टन्स म्हणून असतं, की रेजिस्टन्स म्हणजे जसं खालच्या साईडला आपण सपोर्ट म्हणतो, तशा वरच्या साईडला जे मार्केट येतं, खाली जातं, वरती खाली जातं, येतं खाली जातं, येतं खाली जातं, याला आपण रेजिस्टन्स म्हणत असतो. तर मग का रेजिस्टन्स ब्रेक होत नाही का सपोर्ट ब्रेक होत नाही का? तर रेजिस्टन्स सपोर्ट दोघी ब्रेक होतात. आणि असं तुम्हाला प्रत्येक कधी कधी असं झालं असेल, की हा जो रेजिस्टन्स झोन आहे, आता इथून मार्केट खाली गेला असेल, वरती गेला असेल, खाली वरती खाली वरती, आणि रेजिस्टन्सला तोडलं असेल आणि तुम्ही तो ट्रेड घेतला असेल, जसं रेजिस्टन्स ब्रेक झाला आणि जसं तुम्ही ट्रेड घेतला असेल तसं मार्केट वापस पलटून खाली आला असेल, नक्कीच तुमच्यासोबत असं झालं असेल, तर याला ब्रेकआउट फेलियर म्हणतात. याला ब्रेकआउट फेलियर म्हणतात. याचं काय कारण आहे, सर्व काही माहिती मी सांगणार आहे. स्टेप बाय स्टेप आपण एक जे सिरीज बनवणार आहोत, आपण एक स्टेप बाय स्टेप सिरीज बनवणार आहोत. त्या सिरीजसाठी मला तुमची मदत हवी आहे. मी जे नॉलेज देणार आहे तुम्हाला, ते जेन्युइन नॉलेज देणार आहे मित्रांनो. माझा जो 3 वर्षाचा अनुभव आहे त्याचं नॉलेज देणार आहे मी तुम्हाला. कुठलेही टेक्निकलमध्ये तुम्हाला कुठलेही इंडिकेटर, कुठलाही वेगळी गोष्ट जी तुम्हाला माहिती नसेल ती सांगणार मी. एकदम सिम्पली प्राइस ऍक्शनला फॉलो करून आपण ट्रेडिंग करणार आहोत. प्राइस ऍक्शन हे एकदम सिम्प्लिसिटी मध्ये फॉलो करणार आहोत आपण. त्याच्यामध्ये कुठल्याही ऍडव्हान्स गोष्टी पाहणार नाही. सपोर्ट अँड रेजिस्टन्स, ट्रेल लाईन, चार्ट पॅटर्न, या गोष्टी आपण सर्व काही पाहणार आहोत. मग तुमचा सपोर्ट, आपण सपोर्ट नेमकं मानायचा कोणाला? तर मिनिमम त्या जागेला 2 टाइम टचेस झालेले आहेत, मिनिमम 2 ते 3 टाइम टचेस झालेले आहेत, या अशा गोष्टीला आपण सपोर्ट मानू शकतो. आणि नेमकं रेजिस्टन्स मानायला कोणाला? रेजिस्टन्स मानायला कोणाला? तर सेम तसंच आहे, की ज्या झोनला 3, ज्या सपोर्ट झोनला 1 2 3 टाइम टचेस झालेले आहेत त्याला आपण सपोर्ट मानू शकतो. आणि ज्या रेजिस्टन्सला 1 2 3 टाइम टचेस झाले त्याला आपण रेजिस्टर मानू. मिनिमम 3 टाइम आपल्याला टचेस पाहिजे. मग मी आता तुमच्या समोर एअरटेलचा चार्ट ओपन करतो आणि एअरटेलच्या चार्ट मध्ये आपण सपोर्ट रेजिस्टन्स फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. हा एअरटेलचा चार्ट आहे. ते मी ऑलरेडी ऑब्झर्व करत राहतो म्हणून इथे थोडीशी लाईन आहे. मग एअरटेलच्या चार्ट मध्ये मला कुठेतरी दिसत आहे की सपोर्ट झोन मध्ये, आता इथं मला एक सपोर्ट झोन दिसतो मित्रांनो. इथं आपण कुठली एक लाईन ड्रॉ करणार नाही, एक आपण एक बॉक्स ड्रॉ करणार. कारण मी तुम्हाला पहिलेच बोललो, सपोर्ट म्हणजे काही एक असं लाईन नसते, ते एक झोन असतो. आता इथं झालेलं काय प्रत्येक वेळेस पाहू शकता तुम्ही, मार्केटने या झोनच्या आसपास इथं फर्स्ट टाइम सपोर्ट घेतला, इथं सेकंड टाइम सपोर्ट घेतला, इथं मल्टिपल लाईन सपोर्ट घेतलाय आणि इथं थर्ड टाइम सपोर्ट घेतलेला आहे. हा जो सपोर्ट घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता कधी कधी लाईनच्या खाली आलेला आहे, कधी कधी लाईनला टच करून शार्प वरती गेलेला आहे, कधी कधी लाईनच्या वरतीच राहिलेला आहे. तर असा म्हणून आपण तो झोन फाइंड करतो. असं नाही असणार आहे की इथून एक लाईन पकडली अशी, हा झोन नाही, पण नाही, हा झोन नाही आपल्यासाठी. हा झोन आहे रेजिस्टन्स झोन. कुठला झोन आहे? रेजिस्टर. मार्केट गेलं, वापस आलं, त्या झोनवरून गेलं, वापस आलं, आणि वापस तिथं गेल्यानंतर वापस आलं, वापस गेल्यानंतर वापस आलं, याला आपण रेजिस्टन्स झोन म्हणतो. स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत, हळूहळू पाहणार आहोत. तुम्हाला कुठल्याही शंका असतील मला कमेंट करा. आता आपण निफ्टीला पाहूया कमी टाइम फ्रेम मध्ये, एकदम छोट्या टाइम फ्रेम मध्ये. आपण तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्सचा कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल की सपोर्ट कशाला म्हणतात, रेजिस्टन्स कशाला म्हणतात. सपोर्ट म्हणजे जिथून मार्केट, ज्या झोन मधून मार्केट पुन्हा 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 वरती जातोय त्या झोनला आपण सपोर्ट म्हणतो. आणि असा झोनला जिथून मार्केट पुन्हा 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 खाली येत आहे त्या झोनला आपण रेजिस्टन्स म्हणू शकतो. आता निफ्टीमध्ये रिसेंटली रेजिस्टन्स कोणता आहे? तर निफ्टीमध्ये जर पाहण्याचा प्रयत्न केला तर हा जो एक झोन मी ड्रॉ केलेला आहे तो रिसेंटली रेजिस्टन्स आहे. हा जो झोन मी ड्रॉ केला आहे तो आता रेजिस्टन्स होता. आणि रेजिस्टन्सचं काम असतं, सपोर्ट बिकम रेजिस्टन्स.
सपोर्ट बिकम रेजिस्टन्स, म्हणजे जो सपोर्टचं काम करतोय तो जर सपोर्ट ब्रेक झाला एक वेळेस येऊन तोच रेजिस्टन्सचं काम करणार आहे, आणि जो रेजिस्टन्सचं काम करतोय तो रेजिस्टन्स ब्रेक झाला तो सपोर्टचं काम करणार आहे. हे मार्केटची थेरी असते, हे मार्केटमध्ये चालू असतं. आता झालं काय होतं, जर पाहण्याचा प्रयत्न केला, याला मी थोडंसं एक्सटेंड करतो. एक्सटेंड केल्यानंतर आता माहिती सांगतो. आता इथं मार्केटने सपोर्ट घेतला, इथेही सपोर्ट घेतला, मार्केटने इथं सपोर्ट केला. आता झाला काय, मार्केटने इथेही सपोर्ट घेतला, आता इथं सपोर्ट नाही घेतला, मार्केटने ब्रेक डाऊन केलं. इथं आता रेजिस्टन्स घेतला, रेजिस्टन्स घेतला, रेजिस्टन्स घेतला. एक गोष्ट बघू शकता तुम्ही, झोन नाही बदलला, झोन तोच राहिला, तीच लाईन राहिली. त्याच झोनच्या आसपास मार्केट जो सपोर्ट घेत होता आता रेजिस्टन्स घेतोय. काय घेतोय, वापस इथं रेजिस्टन्स घेतला, वापस आता इथं स्ट्रॉंग ब्रेकआउट आला, इथं सपोर्ट घेतला. इथे सपोर्ट घेतल्यानंतर मार्केट वरती जातं खाली जातं, याचं डिसिजन होणार आहे. हे आपण अनालिसिस व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर अनालिसिस मला कमेंट करा, अनालिसिस व्हिडिओ, तर मी तुम्हाला नक्कीच दररोज एक अनालिसिस व्हिडिओ देईल की उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं. हो, मग जसं आपण एक मॅक्स टायमिंग म्हणजे डेली टायमिंग मध्ये सपोर्ट रेशन पासून तर आपण 15 मिनिटात आणि 5 मिनिटात सुद्धा सपोर्ट रेशन फाइंड करू शकतो. पण जे सपोर्ट रेशन आपण आवरली आणि डेली मध्ये फाइंड करू ते सपोर्ट रेशन असणार आहेत, कारण मल्टी टाइम फ्रेम अनालिसिसचा व्हिडिओ मी बनवून देणार आहे तुम्हाला, त्याच्यात ते सेम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता हे पहा, इथं आता कसा एकदम शार्प तुम्हाला ट्रेड मिळू शकला असता, एकदम भारी ट्रेड, सिंपल ट्रेड. आणि आता पहा इथं सपोर्ट घेतला, सपोर्ट घेतला, सपोर्ट घेतला, सेम झोनला ब्रेकडाऊन केला आणि फर्स्ट टाइम रिट्रेसमेंट साठी आला, बुलिश बेरिश सिंगल पिंग कॅन्डल बनवली. बेरिश सिंगल पिंग नंतर तुम्हाला एक शार्प एंट्री मिळाली, शार्प टार्गेट मिळाला, 1:2 चा आरामात मिळालं असतं. हे असतं मार्केटचं सपोर्ट रेजिस्टन्स फाइंड करणं. सोपी इथं लेवल लावून दिला मी. आता मला खाली कुठली लेवल दिसते की जी सपोर्ट रेजिस्टन्सला शार्प, इथं आता एक मला एक 23,000 इथे एक लेवल दिसते मला 23,640 ची. ही एक लेवल मी इथं टाकून देईल, या लेवलवरती मार्केटला रिॲक्ट करेल. का रिॲक्ट करेल, मार्केटने मल्टिपल टाइम इथून सपोर्ट घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. इथं घेतलेला, इथं घेतलेला, इथं घेतला, इथं घेतलेला. हे सपोर्ट रेजिस्टन्सचा सिंपल कॉन्सेप्ट मित्रांनो. या व्यतिरिक्त तुम्हाला मी ऍडव्हान्स कॉन्सेप्ट सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. आपण एवढं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.